गुड मॉर्निंग ट्रेडर्स. डेट आहे याची 5 जुलै 2024. आजच्या आपल्या लाईव्ह ट्रेडिंगच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. करंटली टाइम जर पाहिलं तर 8:56 झालेले. जस्ट थोड्या वेळात आपल्याला मार्केट ओपन होताना पाहायला भेटेल. त्याच्या अगोदर बँक निफ्टी चार्ट होते आपण इम्पॉर्टन्स लेवल सर्व ड्रॉ करून रेडी ठेवलेले आहे. ठीक आहे, व्हिडिओला सुरू करण्या अगोदर जर मित्रांनो तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसतं तर व्हिडिओला डेफिनेटली लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि ट्रेडिंगच्या रिलेटेड जर तुमचे काही डाऊट्स क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की ड्रॉप करू शकता. ठीक आहे, त्याच्यावरती मी पर्सनल तुम्हाला रिप्लाय देण्याचा डेफिनेटली ट्राय करेन. मार्केट ओपन होण्याचा वेट करूया. मार्केट ओपन झाल्यानंतर एक चांगला सेट फाइंड करून त्याच्यावरती ट्रेड घेण्याचा आपण प्लॅन करूया. मी अपडेट करतो तुम्हाला, वेट करूया. ओके ट्रेडर्स, करंटली टाइम जर पाहिलं तर 9:38 झालेले आहेत. बँक निफ्टीच्या ऐवजी मी निफ्टीमध्ये पोझिशन बिल्ड केलेले आहे. या लेवलला तुम्ही क्लिअरली ऑब्झर्व करू शकता की मी निफ्टीमध्ये 23,950 चा पुट ऑप्शन शॉर्ट केलेला आहे, जो की 47 रुपीच्या आसपास मी काय केलेला आहे, शॉर्ट केलेला आहे. आज बँक निफ्टीमध्ये असेल किंवा निफ्टीमध्ये जरा चांगल्या पद्धतीचं गॅप डाऊन ओपनिंग आपल्याला पाहायला भेटली. बँक निफ्टीमध्ये जरा जास्तच गॅप डाऊन ओपनिंग पाहायला भेटली, पण निफ्टीमध्ये आपल्याला एवढी पाहायला भेटत नाही. निफ्टीमध्ये ऍज कम्पेअर टू बँक निफ्टीमध्ये स्ट्रेंथ पाहायला भेटते. बँक निफ्टीमध्ये जरा जास्त विकनेस आहे आणि आपला जो व्ह्यू आहे तो बुलिश साईडचा असणार आहे. त्यासाठी सिंपल मी काय केलेलं आहे, बँक निफ्टीला चूज करण्याच्या ऐवजी निफ्टीला चूज केलेलं. ठीक आहे, याच्यामध्ये जो आपला प्रीमियम आहे तो थोडासा आपण हायर लेवलला प्रीमियम शॉर्ट केलेला आहे. क्वांटिटी 300 क्वांटिटी ठेवलेली आहे. याच्यामध्ये जो प्रीमियम शॉर्ट केलेला आहे तो साधारणपणे 47 रुपयाच्या आसपास काय केलेला आपण याला शॉर्ट केलेला आहे. लेट्स सी कशा प्रकारची मुवमेंट आपल्याला पाहायला भेटते, तशा पद्धतीची अपडेट मी तुम्हाला देऊन टाकेन. ट्रेडर्स, करंटली टाइम जर पाहिलं तर 9:47 झालेले आहेत. ऍज एक्सपेक्टेड बँक निफ्टी आपल्याला सपोर्ट लेवल बाउन्स बॅक येताना आपल्याला पाहायला भेटतोय. बट बँकिंग सेक्टर जरा असं जास्तच वीक असल्यामुळे काय होतं, निफ्टीला एवढी स्ट्रेंथ आपल्याला पाहिजे तेवढी स्ट्रेंथ आपल्याला पर साईडला भेटून जाईल. जर थोडीफार रिकव्हरी जर आपल्याला बँकिंग सेक्टरमध्ये जर पाहायला भेटली तर डेफिनेटली निफ्टीमध्ये पण आपल्याला एक चांगली रिकव्हरी आपल्याला पाहायला भेटेल. हा जो सपोर्ट झोन मी ड्रॉ केलेला हा एक चांगला सपोर्ट झोन आहे. जर निफ्टीने हा सपोर्ट झोन जर ब्रेक जर केला तर मार्केट मग थोडंफार निगेटिव्ह टेरिटरीमध्ये जाताना आपल्याला पाहायला भेटू शकतो. मग सिंपल आपल्याला याच्यातून एसएल घेऊन काय करायचं, आपल्याला याच्यातून एक्झिट करायचं आहे. ठीक आहे, जर मार्केट या लेवलला साइडवेज जरी झालं, थोडंफार अपसाइड जरी गेलं ना तरी सुद्धा आपल्याला याच्यामध्ये चांगला बेनिफिट होईल. फक्त एकाच केसमध्ये आपल्याला लॉस होऊ शकतो की आपला एसएल होऊ शकतो की मेजरली आता जर कंटिन्युअसली एक शार्प फॉल जर या लेवलपासून जर आपल्याला पाहायला भेटला तर डेफिनेटली याच्यातून आपल्याला काय होणार आहे, एसएल हिट होणार. आता तुम्ही स्ट्राईक प्राइस जर बघितली, थोडीशी मी हायर साईडला स्ट्राईक प्राइस पण घेतलेली आहे. 23,950 ची स्ट्राईक प्राइस सिलेक्ट केलेली आहे. आणि निफ्टी जर पाहिलं तर आता करंटली 24,200च्या लेवल आपल्याला ट्रेड करताना आपल्याला पाहायला भेटते. बघूया काय मुवमेंट होते, तशा पद्धतीचे अपडेट मी तुम्हाला काय करेन देत राहील. ओके ट्रेडर्स, करंटली टाइम जर पाहिलं तर 9:59 झालेले आहेत. या लेवलला मी माझी पोझिशन एक्झिट केलेले आहे. ब्रेक इव्हनवरती एक्झिट केलेले आहे. का तर या लेवलला थोडंसं मार्केट जर बघितलं तर बँक निफ्टीमध्ये निफ्टीमध्ये स्ट्रक्चर थोडंसं मला आपल्या अपोजिट साईडला पाहायला भेटते. त्यासाठी सेपर साईडला मी पोझिशन माझी एक्झिट केलेला आहे. आपण दुसरा एक ट्रेड करूया. एक चांगली ऑपॉर्च्युनिटी भेटल्यानंतर मी तुम्हाला अपडेट करेन. ओके ट्रेडर्स, करंटली टाइम जर पाहिलं तर 10:02 झालेले आहेत. या लेवलला मी बँक निफ्टीमध्ये आता पोझिशन बिल्ड केलेले. या लेवलला तुम्ही क्लिअरली ऑब्झर्व करू शकता की 51,400चा पुट ऑप्शन मी काय केलेला आहे, शॉर्ट केलेला आहे. याच्यामध्ये जो आपण प्रीमियम शॉर्ट केलेला आहे तो 89चा प्रीमियम आपण काय केलेला आहे, या लेवलला शॉर्ट केलेला आहे. लेट्स आपल्याला याच्यामध्ये कशा प्रकारची मुवमेंट पाहायला भेटते. आता का हे केलं, सर्व गोष्टी आपण व्हिडिओच्या एंडला सर्व गोष्टी डिटेलमध्ये डिस्कशन करूया. ठीक आहे, वेट करूया.
ओके ट्रेडर्स, करंटली टाइम जर पाहिलं तर 10:14 झालेले आहेत. या लेवलला तुम्ही क्लिअरली ऑब्झर्व करू शकता. आपण मॉर्निंगला पहिला ट्रेड निफ्टीमध्ये घेतला होता, त्याच्यानंतर हा दुसरा ट्रेड आपण बँक निफ्टीमध्ये घेतलेला आहे. ठीक आहे, पण निफ्टीमध्ये जो आपण ट्रेड घेतला होता तुम्ही क्लिअरली ऑब्झर्व करू शकता. जो आपण प्रीमियम 47 रुपीला सेल केलेला होता तो प्रीमियम मेल्ट होऊन 35 रुपयाच्या आसपास आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजे साधारणपणे आता इथं जर पाहिलं आपल्याला 3,500 ते 4,000 रुपयाचं प्रॉफिट आपल्याला या लेवलला निफ्टीच्या पहिल्या ट्रेडमध्ये पाहायला भेटलं असतं. पण आपण काय केलं, आपण आपलं जास्त ओव्हर अनालिसिस केली, जास्त डोकं चालवलं आणि त्या लेवलला आपण काय केलं, आपला स्टॉप लॉस न हिट होताच आपण काय केलं, त्या ट्रेडमधून एक्झिट केलं. ठीक आहे, याच्यातून एक लर्निंग तुम्हाला घेणं गरजेचं आहे. जेव्हा पण तुम्ही ट्रेड डिप्लॉय कराल किंवा जेव्हा तुम्ही एकदा ट्रेड घ्यायचा त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारची तुम्हाला अनालिसिस करायची नाही. त्याच्यानंतर तुम्हाला पेशन्सनं डिसिप्लिन ठेवून तुम्हाला काय करायचं आहे, एक तर टार्गेट तर तुम्हाला घ्यायचं आहे किंवा त्याच्या इथं तुम्हाला स्टॉप लॉस तर घ्यायचा आहे. याचं क्लिअरली एक्झाम्पल तुम्हाला आज आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटलेलं असेल. जर आजचा मॉर्निंगचा ट्रेड जर आपण प्रॉपरली जर स्टॉप लॉस साठी जर वेट केला असता तर आता करंटली आपल्याला त्याच्यामध्ये कमीत कमी 3,500 ते 4,000 रुपयाचं प्रॉफिट त्याच्यामध्ये आपल्याला शो होत असतं. ठीक आहे, आपण काय केला, तो ट्रेड एक्झिट केला कॉस्ट टू कॉस्ट आणि त्याच्यानंतर कुठं आलो पण बँक निफ्टीमध्ये ट्रेड केला. आणि तुम्ही जर पाहिलं तर अजूनही आपण कुठं आपल्याला पाहायला भेटतोय, ब्रेक इव्हनला पाहायला भेटतोय. माझ्या मेन अकाउंटमध्ये जो ट्रेड होता तो मी अजून एक्झिट केलेला नाही, तो तसा ऍज इट इज चालू आहे. त्याच्यामध्ये प्रीमियम पण जास्त सेल केलेला होता, त्यात मी ऍट द मनीचं केलं होतं. बट त्याच्यामध्ये काय केलं होतं की त्याच्यामध्ये मी हेजिंग करून काय केलं होतं, ऑप्शन सेल केलेला होता. ठीक आहे, लेट सी. ठीक आहे, झालेली मिस्टेक आपल्याला नेक्स्ट टाइम करायची नाही. ही मिस्टेक तुम्हाला पण लक्षात ठेवणं खूप गरजेची आहे. ठीक आहे, वेट करूया, मार्केट तुम्हाला अपडेट करू. ट्रेडर्स, करंटली टाइम जर पाहिलं तर 10:30 झालेले आहेत. ॲज एक्सपेक्टेड बँक निफ्टीने आपल्याला सपोर्ट लेवलपासून एक चांगला बाउन्स बॅक तर पाहायला भेटतोय. बट एक्सपेक्टेशन अजून आहे की मार्केट थोडंसं अपर साईडला जाऊन मार्केट आपल्याला साईडवेज झोनमध्ये आपल्याला पाहायला भेटू शकतं. जर मार्केट साईडवेज झोनमध्ये जरी गेलं ना अपर साईडला जाऊन तरी सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये चांगला बेनिफिट होणार आहे. याच्यामध्ये आपण होता एवढं जास्तीत जास्त मॅक्झिमम पॉईंट कॅप्चर करण्याचा आपण ट्राय याच्यामध्ये करणार आहे. लेट्स आपल्याला मार्केट किती पॉईंट टार्गेट देते का स्टॉप लॉस देते इथून आपल्याला हे बघणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, अपडेट करतो, वेट करूया, मी अपडेट करतो. ओके ट्रेडर्स, करंटली टाइम जर पाहिलं तर 10:46 झालेले आहेत. या ट्रेडमधून आपली पोझिशन आपण एक्झिट केलेली आहे. जेवढी रिस्क घेतली होती त्याच्यापेक्षा जास्त पॉईंट आपण कॅप्चर करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केलेला आहे. या लेवलला तुम्ही क्लिअरली ऑब्झर्व करू शकता की आपण जो सेकंड ट्रेड घेतला होता त्याच्यामध्ये 5,662 रुपयाचं प्रॉफिट काय केलेलं आपण या लेवलला बुक केलं. ओव्हरऑल जर बघितलं पहिल्या ट्रेडमध्ये आपण काय केलं होतं, ब्रेक इव्हन वरती एक्झिट घेतलेली होती आणि त्याच्यानंतर जर बघितलं आपण हा सेकंड ट्रेड बँक निफ्टीमध्ये घेतलेला होता. ठीक आहे, ओव्हरऑल जर प्रॉफिट जर बघितलं 5,100 रुपयाचं प्रॉफिट आपण आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय केलेलं आहे, बुक केलेला आहे. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला डेफिनेटली लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आज थोडासा 2 ट्रेड असल्यामुळे आजचा व्हिडिओ थोडासा मोठा झाला असेल, पण जर तुम्ही अजूनही आपला हा व्हिडिओ अजून लास्ट पर्यंत बघत असाल तर कमेंट बॉक्समध्ये फक्त येस म्हणून टाईप करा, म्हणजे जेणेकरून मला पण समजेल की किती लोक लास्ट पर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी इंटरेस्टेड आहे. ठीक आहे, मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट लाईव्ह ट्रेडिंगच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.